ओके. ओव्हरऑल आपण बघणार आहे, की शार्क एक्सचेंज असेल किंवा Pi42 असेल, तर हे प्लॅटफॉर्म बऱ्यापैकी सिमिलर आहेत. त्यानंतरनं डेल्टा पण बऱ्यापैकी सेम आहे. थोडासा डेल्टा वेगळा आहे, पण Pi42 असेल किंवा शार्क एक्सचेंज असेल, हे ऑलमोस्ट सेम आहेत. 99% सेम प्लॅटफॉर्म आहेत. तर त्याचे डेस्कटॉप व्हर्जन असेल, ते असंच तुम्हाला शो होतं दोघांच्यामध्ये पण आणि मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे, त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी सिमिलर गोष्टी आहेत. तर आपण डिस्कस करणार आहे, की हे जे प्लॅटफॉर्म आहेत, हे आपण कशाप्रकारे यूज करू शकतो. ह्याच्यामध्ये बाय सेल कशाप्रकारे आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये कशाप्रकारे करू शकतो. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे Pi42 नावाचं इकडे तुम्हाला ह्याचं लोगो दिसतो. जर का सपोज तुम्ही शार्कवरती असाल तर सिमिलर काइंड ऑफ ह्याच्यामध्ये द शार्क फक्त एवढंच नाव आहे. बाकी दोघांच्यात सेम विंडो येते. त्यानंतरनं साईडला तुम्हाला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतील. आता ह्याच्या मार्केटमध्ये टोटल INR मार्केट आहे. साईडला USDT मार्केट आहे. त्यानंतर फेव्हरेट आहे. तुम्ही कोणते स्टॉकला फेव्हरेट करणार असाल ते तुम्ही याच्यामध्ये फेव्हरेट करू शकता. त्यानंतरनं USDT मार्केट बाय डिफॉल्ट USDT ठेवायचा आणि सपोज तुम्हाला कशामध्ये ट्रेड करायचं आहे, इथून तुम्ही ज्या फेव्हरेटला ॲड करणार बाय डिफॉल्ट ती वॉच लिस्टमध्ये तुमच्या मोबाईलच्या ॲप्लिकेशनच्या वॉच लिस्टमध्ये पण तिकडे तुम्हाला शो होत्या. आता याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर USDT मार्केट आहे. साईडला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्टवरती ज्यावेळी आपण क्लिक करतो, इकडे तुम्हाला चार्ट येतो. साईडला इथं आहे तुमचा ऑर्डर ब्लॉक, त्यानंतरनं ऑर्डर बुक सॉरी, ट्रेड डायरी. अगेन ह्या साईडला तुम्हाला लिव्हरेज ॲडजस्ट करता येतं. इथं ऑर्डर कशी घ्यायची, काय घ्यायची, ह्या गोष्टी इथं आहेत. त्यानंतरनं पोझिशन तुमची जी चालू आहे, ती रनिंग पोझिशन तुम्हाला इथे दिसते. जर का ओपन ऑर्डर कोणती असेल, ते तुम्हाला इथं शो होतं. ऑर्डर हिस्ट्री तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटेल. त्यानंतरनं तुमचं ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, ट्रेड हिस्ट्री ते सगळं तुम्हाला इथं बघायला भेटतं. जर का तुमचं स्क्रीन नॅरो असेल, छोटी असेल, तर तुम्ही जस्ट इकडनं स्क्रोल करायचा. स्क्रोल केल्यानंतर बाय डिफॉल्ट तुम्हाला डायरेक्टली इथे दिसतंय. जर का तुम्ही लॅपटॉपवरती बघत असाल, तर कधी-कधी काय होते, कधी-कधी लॅपटॉपवरती हे खालचं दिसत नाही आहे. ठीक आहे. त्यासाठी फक्त जस्ट या साईडला यायचं आहे आणि माऊसनं स्क्रोल करायचा. स्क्रोल केलं की खालती पण जाऊ शकतं. इकडनं जर का तुम्हाला सेपरेट चार्ट बघायचा असेल, तर जस्ट कोपऱ्यामध्ये क्लिक करायचा. हा सेपरेट चार्ट ओपन झाला. त्यानंतरनं इथून जर का परत तुम्ही बारका आला, तर या साईडला तुम्हाला हे पेज परत ओपन झालं. त्यानंतरनं जर का आपण ह्याच्यामध्ये ऑप्शन कॅटेगरी पण आहे. जर का तुम्ही मध्ये काम करणार असाल, तर इकडे तुम्हाला ऑप्शन कॅटेगरी पण असते. त्यानंतरनं कॉइन्स आहेत, वॉलेट आहे. तर ह्याच्यामध्ये जे लागतं ते आपण बघू. फर्स्ट थिंग मार्केटमध्ये आपण कशा-कशामध्ये ट्रेड करू शकतो. हे तुम्हाला बऱ्यापैकी इथे दिसतंय. त्यानंतरनं फ्युचर डायरेक्टली हे मेन डॅशबोर्ड आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला बाय, सेल सगळ्या गोष्टी इथं बघायला भेटतील. त्यानंतरनं कॉइन्स एवढं काही लागत नाही. डायरेक्टली वॉलेटला या. वॉलेटला आला, की इथे तुम्हाला तुमचं जे मनी आहे, ते मनी तुम्हाला इथं शो होतं आहे. आता इथं फ्युचर वॉलेट असेल, इंडियन वॉलेट असेल, त्यानंतरनं अवेलेबल बॅलन्स. ओके. आता ह्याच्यामध्ये काय आहे, की 2 प्रकारचे वॉलेट असतात. ओके. हे फ्युचर वॉलेट आहे, हे इंडियन वॉलेट आहे. तर जर का तुम्ही ट्रेडिंग करणार आहे, तर तुम्हाला ट्रेडिंगसाठी फ्युचर वॉलेट लागतं आणि जर का तुम्ही विथड्रॉ करणार आहे. ओके. तर तुम्हाला फ्युचर वॉलेटमधून पहिल्यांदा इंडियन वॉलेटमध्ये अमाउंट घ्यावी लागेल आणि त्यानंतरनं विथड्रॉ करावं लागेल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये इथं ट्रान्सफरचा ऑप्शन असतो, ट्रान्सफर फंड. ओके. तर इथं जर का बघायला गेला तर फंडिंग कुठून कुठे ट्रान्सफर करायचं आहे? फ्रॉम फ्युचर वॉलेटमधून इंडियन वॉलेटमध्ये सपोज आपल्याला ₹100 ट्रान्सफर करायचे आहेत. तर तिथं अमाउंट आपण टाकू ₹100 आणि जस्ट ओके. हे फंडिंग वॉलेटपासून फ्युचरला आपल्याला उलटं करायचं आहे. फ्युचरमधून फंडिंगला घ्यायचं आहे. म्हणजे इंडियन वॉलेटला घ्यायचं आहे. जर का तुम्हाला विथड्रॉ करायचं असेल, तर ही प्रोसेस आहे. फर्स्ट फ्युचर वॉलेटमध्ये जे अमाउंट आहे, तिथून तुम्हाला फंडिंग वॉलेटमध्ये घ्यावं लागेल आणि तुम्ही त्यानंतर विथड्रॉ करू शकता. ह्याच्यामध्ये विथड्रॉ ₹29 तरी विथड्रॉ होणार नाहीत. कमीत कमी ₹100 तरी विथड्रॉ होऊ शकतील. तिथे मी अमाउंट टाकतो आणि त्यानंतर ट्रान्सफर करतो. हे ट्रान्सफर केलं की याच्यामध्ये बॅलन्स ट्रान्सफर सक्सेसफुली नोटिफिकेशन येते. त्यानंतर इथं लगेच तुम्हाला अमाउंट पण दिसते. विथड्रॉला आला इथे तुम्ही ₹100 टाका. मिनिमम ₹100 आपण विथड्रॉ करू शकतो. त्यानंतर जर का तुम्ही कंटिन्यूवरती गेला, तर हे विचारते अगेन की यू आर विथड्रॉइंग ₹100 इन युअर स्टेट बँक. ओके. तुमची जी बँक आहे त्याच्यामध्ये ते जातं. येस बोलायचं. येस बोलल्यानंतर तुम्हाला त्या ईमेलला एक तुम्हाला कोड येतो. तो कोड तुम्हाला टाकावा लागेल आणि त्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशनला पण कोड येतो. दोन्ही कोड तुम्हाला टाकावे लागतील. दोन्ही कोड टाकून विथड्रॉ केला, की ते पैसे तुमच्या बँक अकाउंटला येऊन जातील. पहिल्यांदा INR वॉलेटमध्ये तुमचे पैसे येतील. तर INR वॉलेटपासून तुम्हाला फ्युचर वॉलेटला ते पैसे टाकावे लागतील. म्हणजे काय, की फंडिंग फ्रॉम करावं लागेल. ही सेम प्रोसेस शार्कमध्ये पण सेम प्रोसेस आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, पहिल्यांदा तुम्हाला फंडिंग वॉलेटमध्ये तुमचे पैसे आहेत. इथून तुम्हाला आता सपोज मला हे जे ₹100 आहेत, हे मला टाकायचे आहेत फ्युचरला. मला त्याच्यात ट्रेडिंग करायचं आहे. तर मी काय करणार,
फंडिंगमधून फ्युचरला मी ते पैसे ट्रान्सफर करणार. तर इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये दिसतंय की फंडिंगमध्ये किती रुपये आहेत आणि तुम्हाला किती रुपये ट्रान्सफर करायचे आहेत. तर जस्ट ₹100 अमाउंट टाका. त्यानंतर जस्ट ट्रान्सफर बोला. फंड ट्रान्सफर बोलल्यानंतर ना ऑटोमॅटिकली हे ₹100 फ्युचर वॉलेटला जमा झाले. तर हे झालं पहिल्यांदा तर आपलं वॉलेटबद्दल. तर पहिल्यांदा यू-पी-आय थ्रू तुम्ही जे पण पेमेंट ॲड करता, ते पेमेंट तुमचं INR वॉलेटमध्ये येतं, म्हणजे फंडिंग वॉलेटमध्ये येतं. तिथून तुम्हाला फ्युचर वॉलेटचे पैसे ॲड करावे लागतील आणि त्या ॲड केलेल्या ते पण पैसे आहेत, त्या पैशाचं तुम्ही इथं फ्युचरमध्ये ट्रेड करू शकता. इथं आला की इकडे तुम्हाला तो अवेलेबल बॅलन्स दिसतो. तर हे डॉलरमध्ये दिसतंय. ओके. आणि इथं वरती रुपीजमध्ये पण दिसतंय. तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये तुम्ही फंड ट्रान्सफर किंवा फंड विथड्रॉ असेल, फंड ॲड असेल असं करू शकता. फंड ॲड जरी करायचं असेल तुम्हाला, तर इथून तुम्ही फंड ॲड पण करू शकता. वॉलेटला या, डिपॉझिटला या. यू-पी-आय डिपॉझिट तुम्हाला किती रुपये डिपॉझिट करायचे आहे? ओके. मिनिमम ₹200 विचारताय. सपोज मी त्यातून ₹200ला येतो. त्यानंतरनं जनरेट क्यूआर. आता इथून मी ₹200 ट्रान्सफर करतो. ओके. कंटिन्यू म्हणायचं. ऑलमोस्ट ₹200 आपले आलेत. गो टू वॉलेटला केला, तर याच्यामध्ये तुम्हाला हे जे वॉलेट आहे, ओव्हरव्ह्यू वॉलेट ह्याच्यामध्ये तुमचे ते पैसे जमा झाले आहेत. ओके. आता इथून तुम्हाला फ्युचर वॉलेटला जर का ते ट्रेडिंगसाठी पाहिजे असेल, तर तुम्हाला फंडिंगमध्ये किती रुपये आहेत? 229. हे जर का तुम्हाला फ्युचरला पाहिजे असेल म्हणजे ट्रेड करायला, तर ह्यातले मी ₹200 ट्रान्सफर करू शकतो. ओके. तर हे जस्ट ट्रान्सफर झालं. ओके. पेमेंट जे आहे मोस्टली लगेच येतं. कधी-कधी 1-2 दिवस लागू शकतं. पण मोस्टली पेमेंट त्यांचं टाईम टू टाईम येऊ शकतं. ठीक आहे. फक्त रजिस्टर तुमची जी बँक आहे, त्या बँकेमध्ये पेमेंट येत असतं आणि त्यासाठी तुम्हाला मेल आयडी लागतो. मेल आयडीला ओ-टी-पी येतो आणि तुमचा मोबाईल नंबरला पण ओ-टी-पी येतो. तो ओ-टी-पी तुम्हाला दोन्हीकडे टाकावा लागेल आणि त्यानंतरनं तुम्हाला ते विथड्रॉ होतात पैसे. विथड्रॉ करताना फ्युचरमधून तुम्हाला पहिल्यांदा INR वॉलेटला घ्यायचे, फंडिंग वॉलेटला तिथून तुम्ही विथड्रॉ करायचं. आता आपण बघू ह्याच्यामध्ये बाय सेल कसं असतं. ठीक आहे. तर सिंपल आता हे BTC आहे. थोडंसं आपण कुठलंतरी इथेरियम घेऊया. तुम्ही इथेरियममध्ये जाऊ शकता. त्यानंतर गोल्डमध्ये जाऊ शकता. कुठं पण तुम्ही ट्रेड करू शकता. ह्याच्यामध्ये न्यूज ऑप्शन असतो. ओके. फक्त एकदा लक्ष द्यायचं आहे की हे जे आहे INR M आणि ह्याच्यामध्ये USDT M आहे. तर USDT पाहिजे. ओके. बिकॉज आपल्याला ते बरं पडतं USDT. तर USDTमध्ये आला तुम्ही ह्याच्यामध्ये, तर इथं ऑलचं ऑप्शन आहे. ह्याच्यामध्ये सगळेच आहेत. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये न्यू ऑप्शन आहे. कोणते नवीन जर का स्क्रिप्ट असतील, तर ते तुम्हाला इथं शो होतील. त्यानंतर US स्टॉकमध्ये जर का तुम्ही करणार असाल, तर ते तुम्हाला इथं शो होत आहे. त्यानंतरनं ETF कोणते असतील, तर ते इथं शो होत आहेत. त्यानंतर मेटल्स जे पण आहेत, ते सगळे इथं शो होतात. जे पण गोल्ड आहे, सिल्वर आहे, त्यानंतरनं प्लॅटिनम आहे, ते तुम्हाला सगळे इथं बघायला भेटतात. एनर्जी जे ऑइल जे नसेल, ओके, ते तुम्हाला इथं बघायला भेटतं. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर रँडममध्ये जर का आपण आता आपण कुठला घेतला आय थिंक हा इथेरियम आहे, BTC आहे. इथून तुम्ही चेंज करू शकता. इथून सपोज मला पाहिजे आहे गोल्ड, तर हा XAU USDT हा मी गोल्ड इथे मी घेतला. आता मला गोल्डमध्ये सपोज बाय आणि सेल करायचं आहे, तर मी कशाप्रकारे करू शकतो? तर सिंपल आहे. ह्या साईडला तुम्हाला मार्केट ऑप्शन आहे, लिमिट ऑप्शन आहे, स्टॉप लिमिट ऑप्शन आहे आणि स्टॉप मार्केट ऑप्शन आहे. तर मार्केटला बाय केला आणि मार्केटला सेल तर ह्याच्यामध्ये जे चार्जेस लागतात ते क्वांटिटी वेगवेगळी असते. तर त्याच्यावरती पण आपण डिस्कस करूया आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्ही लिमिटला घेतला, लिमिट म्हणजे काय करंट प्राईसपेक्षा कमी रेटला जर का तुम्ही बाय केला, तर तुम्हाला चार्जेस कमी लागतात. करंट प्राईसपेक्षा तुम्ही हायर प्राईसला बाय केला, तुम्हाला चार्जेस त्याच्यामध्ये कमी लागतात. पण मार्केटला जर का तुम्ही घेतला, तर चार्जेस तुम्हाला जास्त लागतात. ठीक आहे. तर हे ह्याच्यामध्ये चार्जेस जे आहेत, ते चार्जेस तुम्हाला वेगवेगळे आहेत. प्लस ह्याच्यामध्ये फंडिंग रेटसुद्धा असतो. फंडिंग रेट म्हणजे काय? सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का ह्याच्यामध्ये बाय केला आहे आणि होल्ड केलं बिकॉज ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हरेज तुम्ही किती यूज करता, त्यावरती तुमचं एक्स्ट्रा कमिशन असेल, चार्जेस असेल ते कट होतात. त्यामुळे लिव्हरेज जेवढं कमी करता येईल तेवढं कमी केला ते खूप चांगलं असतं. सेकंड थिंग फंडिंग रेट जो असतो म्हणजे आपण लिव्हरेज घेतलेलं असतं त्याच्या अगेन्स्ट आपल्याला आपण जेवढं वेळ त्याला होल्ड करणार इकडे टायमिंग पण येते. ओके. तर आता ह्याच्यामध्ये हे जे फंडिंग रेट आहे,
हे 55 मिनिटानंतर हे काय होईल बदलेल. आता तर 0 दाखवायला लागलं 55 मिनिटानंतर परत ते बदलतं आहे. ओके. प्रत्येकाचा फंडिंग रेट ह्याच्यामध्ये वेगवेगळा असतो. जसं की आता ह्याच्यामध्ये 0.0090% दिसतंय. तर जर का आपण दुसरं बघायला आणि हे बदलणार. ओके. हे फिक्स नसणार आहे, बदलणार. जर का आपण आता इथेरियम घेतला तर इथेरियममध्ये जर का जास्त दिसते फंडिंग रेट, तसं प्रत्येकाचं फंडिंग रेट हे 8-8 तासाला चेंज होत असते. ठीक आहे. तर हे फंडिंग रेट करण्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे जे स्टॉकला बाय करून होल्ड करतात 1 आठवडा, 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस. जेवढं तुम्ही जास्त दिवस होल्ड करणार तेवढं तुम्हाला ते फंडिंग रेट द्यावा लागेल. ठीक आहे. तर जो रेट आहे तो कधी-कधी तुमच्या फेवरमध्ये पण असतो. तुम्हाला पण ते थोडे पैसे भेटतात कधी-कधी तुम्हाला द्यायला पण लागतात. त्याच्यामुळे फंडिंग रेट थोडंसं वेगळं आहे. फंडिंग रेट म्हणजे सिंपल जेवढं तुम्ही त्याला होल्ड करून ठेवलेलं आहे तर तेवढं त्याच्या बदल्यात ते बऱ्यापैकी व्याज बोला तर ते द्यावं लागते. तर ते झालं फंडिंग फीज, त्यानंतर कमिशन आणि मार्केटला घेतला चार्जेस वाढतील आणि लिमिटला घेतला ॲडव्हान्स ऑर्डरमध्ये म्हणजे लिमिट ऑर्डरला घेतला आणि तुम्ही खालच्या लिमिटला घेतल्यानंतर एस-एल लिमिटला घेतला चार्जेस तुम्हाला कमी लागतील. आता सपोज इथे जर का आपल्याला किती क्वांटिटी घ्यायची असते याच्यामध्ये लॉट साईज कशी असते तर याच्यामध्ये ते लिहिलं आहे मिनिमम तुम्हाला 0.002 एवढे तुम्ही क्वांटिटी ह्याच्यामध्ये घेऊ शकता. हे मिनिमम आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं USDTमध्ये पण तुम्ही घेऊ शकता आणि XAU. तर बाय डिफॉल्ट जे XAU आहे ते आपण तेच ठेवायचं. तर ते ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला मिनिमम टाकायचा. मिनिमम टाकल्यानंतर जेवढं आपल्याकडे लिव्हरेज आहे, ओके. आता ह्याचं लिव्हरेज किती 75 पर्यंत जाऊ शकतं. पण जेवढं कमी लिव्हरेज असेल तेवढं तुम्हाला ते कम्फर्टेबल असतं. त्याचं रिझन मी सांगतो पुढे जाऊन. आता इमॅजिन आपण काय करूया आपण 75 लिव्हरेज घेऊया. ठीक आहे. तर 74 घेतला. तर 74 घेतल्यानंतर जर का आपण बघायला गेलो तर आपल्याला 0.002 ही मिनिमम क्वांटिटी आपल्याला पाहिजेल आहे. ठीक आहे. तर ह्यासाठी किती मार्जिन लागणार म्हणजे किती रुपये लागणार जस्ट 12.80 पैसे. म्हणजे 0.1255 USDT फक्त लागते. कशासाठी लागते? मिनिमम जर का आपल्याला हे बाय सेल करायचं असेल तर. ओके. बाय सेल नाही म्हणजे बाय किंवा सेल जे काही असेल ते ह्या एवढ्या क्वांटिटीसाठी. जर का आपण ह्याच्यामध्ये क्वांटिटी वाढवली सपोज मी इथं 0.004 टाकला तर इथं पण ते पैसे वाढले 0.25 USDT रुपीजमध्ये बघायला गेलं तर 25.61 रुपयेच. ओके. तर हे का वाढले कारण की आपण 74x लिव्हरेज घेतला आहे. पण ह्याचं दुसरी बाजू काय असू शकते सपोज आता इथं मला बघायचं आहे की आत्ता प्राईज आहे 4,600ला. तर ही प्राईज 4,600ला गेली सॉरी 4,640ला गेली तर मला किती फायदा होईल, किती तोटा होईल हे बघायचं असेल तर ह्या साईडला आहे सेट, टेक, प्रॉफिट स्लॅश स्टॉप लॉस. तर ह्याच्यामध्ये जर का मी आलो तर इथे तुम्हाला काय विचारतं की तुम्ही कसं बाय करताय? तर ह्याच्यामध्ये आहे की मी पण मार्केटला बाय करतो आणि रिक्वायर्ड फंड किती लागेल ते मार्जिन ते इथे विचारतंय. त्यानंतर आत्ता प्राईस काय चालू आहे ते इथे दिसतंय. त्यानंतर लिक्विडेशन. आता हे लिक्विडेशन म्हणजे काय? की आपण जे ₹26 लावलेत, आपण जे ₹26 लावलेत, जर मार्केटमध्ये आत्ता प्राईस आहे 4,600च्या आसपास. जर मार्केटमध्ये 4,550.97 ही जर का प्राईस आली, ठीक आहे, हे बदलत आहे बिकॉज हे मार्केटला आहे त्याच्यामुळे बदलायला लागलं. जर का प्राईस लिक्विडेशन प्राईसच्या जवळ जर का आली, तर आपले जे ₹26 आहेत ते शून्य होतील. लिक्विडेशन प्राईस म्हणजे काय? अशी प्राईस ज्या प्राईसला जर का आली ती प्राईस, ठीक आहे, आणि आपण स्टॉप लॉस लावला नसेल, तर आपली जेवढी पण अमाउंट आहे डायरेक्टली झिरो होईल. तर त्यासाठी लिक्विडेशन प्राईस जेवढी मोठी असेल तेवढं चांगलं. आता हे लिक्विडेशन प्राईस 4,550 दिसते बिकॉज आपण लिव्हरेज जास्त यूज करतोय. म्हणजे आपल्याकडे कमी रुपये आहेत, आपण त्यांच्याकडनं जास्त रुपये घेतोय. ठीक आहे. तर जर का मी काय केलं तर हे 74 लिव्हरेज आहे. तर ह्याला मी करतो फक्त जस्ट 10x. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा कमी पण यूज करू शकतो. 5x पण यूज करू शकतो. चांगलं असते स्टार्टिंगला 5x. ओके. तर एवढं जर का आपण यूज केलं तर जस्ट चेक. जे की मगाशी 4,500 दिसत होतं, ते आलं 4,210च्या आसपास. म्हणजे एवढ्या खालती जर गोल्ड गेला तरच तुमची अमाउंट शून्य होणार. तोपर्यंत का ती अमाउंट शून्य नाही होणार. त्यानंतर सपोज मी लिव्हरेज अजून कमी करतो. 6x केलं. आता चेक करूया. तर आता तर अजून आपलं लिक्विडेशन आपल्या कंट्रोलमध्ये आलं. म्हणजे जेवढं लिव्हरेज कमी करणार, तेवढं आपण त्याच्यामध्ये खाली जरी आला तरी जास्त प्रॉब्लेम नाही येणार. म्हणजे प्राईस आत्ता 4,600ला आहे. डायरेक्टली गोल्ड ज्या टायमिंगला 3,948च्या आसपास येईल ना, त्याच वेळी आपली अमाउंट शून्य होईल. तोपर्यंत का आपली अमाउंट शून्य होणार नाही आहे. म्हणजे जेवढं लिव्हरेज कमी असणार, तेवढं आपल्याला फायद्याचं असतं. बरेच जण ह्याच्यामध्ये कन्फ्यूज काय करतात, की लिव्हरेज जास्त घेतात. लिव्हरेज जास्त घेतल्यावरती त्यांना असं वाटतं क्वांटिटी जास्त येतील, क्वांटिटी जास्त आली की फायदा पण जास्त होतो. पण
तोटा पण जास्त होत असतो. कमी रुपयामध्ये तोटा पण जास्त होतो बिकॉज लिक्विडेशन कमी असतं. तर त्यासाठी लिक्विडेशन मोठं ठेवायचं आणि लिव्हरेजला कमी घ्यायचं, जेणेकरून अपकमिंग डेजमध्ये आपण त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतो. कारण की हे हे जे पण पेअर्स आहेत, क्रिप्टो असेल, US स्टॉक असेल, त्यानंतर गोल्ड असेल, हे व्होलाटाईल आहेत. ओके. ह्याच्यामध्ये मोमेंटम असते. तर मोमेंटम हे आपल्या फेवरला पण गेलं तर फायदा पण तसा येतो आणि जर मोमेंटम आपल्या अगेन्स्ट गेलं तरी पण त्याच्यामध्ये नुकसान असू शकतं. त्याच्यामुळं ऑल्वेज रिमेंबर की क्वांटिटी आपण मनी मॅनेजमेंट फॉलो करायचं अगेन आणि आपलं लिव्हरेज जेवढं कमी तेवढं बेटर राहील. तर हे झालं पार्ट लिव्हरेजबद्दल. त्यानंतर मार्केटला घ्यायचं असेल तर आपण क्वांटिटी टाकायची. डायरेक्टली आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण मार्केटला घेऊ शकतो. लिमिट म्हणजे आत्ता प्राईस आहे 4,600च्या आसपास. सपोज मला पाहिजे आहे 4,590ला. तर मी प्राईस सेट केली. त्यानंतर इथे मी मिनिमम क्वांटिटी टाकतो सध्या आणि त्यानंतर जस्ट मी बायला क्लिक करतो. जसं मी बायला क्लिक केलं तुम्हाला चार्टवरती हे तुम्हाला दिसतंय की आपल्याला आपण ऑर्डर एक प्लेस केली 4,590ला. तर इथं मी प्लेस केले. आता ज्या टायमिंगला ही प्राईस इथं येईल, त्यानंतर तुम्हाला ती ऑर्डर एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता सपोज जर काही मी चार्टला 5 मिनिटला आणतो म्हणजे तुम्हाला चार्ट बऱ्यापैकी शो होईल. आता सपोज मला ह्याला मूव्ह करायचं आहे, तर इथून जस्ट तुम्ही स्क्रोल करू शकता. तुम्हाला कुठं पाहिजेल आहे. फॉर एक्झाम्पल मला इथं पाहिजेल आहे आणि ओके करा. तर ही प्राईस आपण काय केली, मूव्ह केली. आता आपल्याला ॲडव्हान्स ऑर्डर म्हणजे मला इथं पाहिजेल आहे 4,607ला. तर मी काय करणार, तर मी यूज करणार स्टॉप लिमिट. स्टॉप लिमिटला मी काय टाकणार 4,608. ठीक आहे. मला सपोज 4,608ला पाहिजेल आहे. तर 4,608 टाकली आणि इथं पण मी काय टाकतो 4,608.1 आणि क्वांटिटी आपण मिनिमम टाकू सध्या आणि बाय टाकू. तर इथं पण आपल्याला ऑर्डर आपण सेट केले. म्हणजे आपण दोन्हीकडे सेट केलं. खाली जर का भेटलं तरी पण चालते. हे दोन्ही ऑर्डर लिमिट ऑर्डर आहेत आणि ह्या दोन्ही ऑर्डरमध्ये आपल्याला जास्त पैसे कट नाही होणार. कारण की आपण मार्केटला घेत नाही. ह्याच्यामध्ये डायरेक्टली मार्केटला घेतलं तरच तुम्हाला जास्त रुपये कट होतील. पण आपण मार्केटला जर का नाही घेतलं, आपण लिमिटला घेतलं, मग तुम्ही ॲडव्हान्समध्ये घ्या, नाहीतर तुम्ही खालती पण घ्या, कुठं पण घ्या. ओके. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं, तुम्हाला ह्याच्यामध्ये लिमिटला घेतल्यामुळे चार्जेस कमी लागतील आणि ते सगळं शो होतं आहे. ओके. ह्याच्यामध्ये जर काय तर पोझिशनला बघायला गेला तर इथं किती रुपयाचा फायदा, तोटा तो इथं दिसतो. त्यानंतर ऑर्डर, ओपन ऑर्डर अजून आपली इथे एक ऑर्डर आहे. त्याच्यामुळे ते ओपन ऑर्डर पण शो करते. जर का मी ह्याला कॅन्सल केलो, इथून क्लोज करा आणि कॅन्सल ऑर्डर करा. ते कॅन्सल पण झालं. आता मला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर पण कसं लावू शकतो स्टॉप लॉस? तर तुम्ही जस्ट ह्याच्यावरती या. आता इथं आपण पोझिशनवरती आलो. पोझिशनवरती आल्यानंतर ओके, ओपन ऑर्डरमध्ये नाही, पोझिशनमध्ये या. पोझिशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे यायचं आहे TP आणि SLला. तर सपोज मला TP किती ठेवायचा आहे, फॉर एक्झाम्पल सपोज मला ठेवायचा आहे ₹4,573. तर मी काय करतो, TP इथे येतो आणि इथून मी स्टॉप लॉस इथं जातो. आता ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट आपण मिनिमम क्वांटिटी जी आहे 0.002 घेतली आहे. त्याच्यामुळं आपल्याला मॅक्सिमम म्हणजे जेवढं आहे तेवढंच आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो. पण जर आपण जास्त क्वांटिटी घेतली असती, इमॅजिन आपण 0.008 घेतला असेल, तर आपण त्यातलं पार्शियल स्टॉप लॉस ह्या ठिकाणी, पार्शियल स्टॉप लॉस ह्या ठिकाणी असं पण लावू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही आहे, की एका स्टेपमध्ये सगळं तुम्ही विका, असं नाही आहे. आपण पार्शियल प्रॉफिट बुकिंग असेल किंवा पार्शियल स्टॉप लॉस बुकिंग असेल, दोन्ही पण करू शकतो. ठीक आहे. तर ते आपण बघू वाटलंच तर. ह्याच्यामध्ये आहे ते 75 वगैरे. पण आता आपल्याकडे मिनिमम एवढा त्याच्यामुळे ह्याच्यातलं काही कमी नाही होणार. ठीक आहे. आता मी स्टॉप लॉस किती लावणार आहे? मी स्टॉप लॉस लावणार आहे 4,570चा. तर ह्याच्यामध्ये मला विचारते की माझे ₹6 ह्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. ठीक आहे. ओके, मी कन्फर्म करतो. कन्फर्म केलं तर इथं माझा स्टॉप लॉस लागला आहे. आता ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर इथं आपलं लिक्विडेशन पण असेल मे बी. ओके. शो नाही करत आहे सध्या. ठीक आहे. आपण स्टॉप लॉस इथं प्लेस केला आणि 5 मिनिटाला आपण अगेन येऊ. ओके. तर इथं आपण अशा प्रकारे बायचं ऑर्डर लावले. आता आपण सपोज आपल्याला दुसरं स्क्रिप्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मला इथेरियम करायचं आहे. तर मी इथेरियमला घेतो. तर हे तुम्हाला वन पोझिशन दाखवणार इथं. ठीक आहे. हे रनिंग तुम्हाला दाखवणार आणि मोबाईलमध्ये पण तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये जे की तुम्ही सपोज मोबाईलमध्ये जर आपण बघायला गेलो. ओके. मी एकदा मोबाईलवरती घेऊन दाखवतो. ओके. जस्ट मी मोबाईलला ओपन केलं Pi 42 आणि
ओके, हे अकाउंट डिटेल्स. त्यानंतर इकडं तुमचा फंड आहे. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही आला तर इथं फ्युचर वॉलेट आहे, इंडियन वॉलेट आहे. इकडनं पण तुम्ही इंडियन वॉलेटमध्ये इथून पण तुम्ही पैसे ॲड करू शकता तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यावरती. आणि त्यानंतरनं फ्युचर वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल तर ह्या साईडला ट्रान्सफरचा पण ऑप्शन आहे. इथून तुम्ही चार्ट वगैरे बघू शकता. ह्या साईडला मार्केट आहे, इथं चार्ट आहे, हे फंड आहे, प्रोफाईल आहे. इथं जर का तुम्ही आला मार्केटवरती तर मार्केटवरती तुम्हाला इथं वरती तुमचं जे पण ऑल फेवरेट आहे ते तुम्हाला फेवरेट दिसतं आहे. इथं तुम्हाला इंडियनमध्ये दिसतं आहे आणि इथं तुम्हाला डॉलरमध्ये दिसतं आहे. तर इथं डॉलरमध्ये आहे. इथं तुमचं न्यू ऑप्शन आहे. इथं तुमचं US स्टॉक्स आहे. त्यानंतर इकडे ETF आहे, मेटल आहे, एनर्जी आहे. ओके, तर अशा प्रकारे ह्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. ठीक आहे. आता आपली जी ऑर्डर आहे ती बाय डिफॉल्ट आता आपली ऑर्डर चालू आहे. तर ते तुम्हाला 2 ठिकाणी दिसेल. फर्स्ट थिंग आपलं जे इथेरियम आपण कोणतं घेतलं, गोल्ड घेतलं. तर आपण इथं कुठे गेला आपला गोल्ड. ओके, इथं आहे. याच्या चार्टवरती आला तर इथं तुम्हाला इथं मोबाईलमध्ये पण तुम्हाला दिसतं आहे. ओके, पोझिशन्स इथून पण तुम्ही स्टॉप लॉस चेंज करू शकता. फक्त ह्या साईडला गोल यायला पाहिजे आणि तो कन्फर्म केला तुम्ही तो स्टॉप लॉस चेंज केला. ठीक आहे. अगेन इथून क्लोज. त्यानंतर इथं तुम्हाला ओपन ऑर्डर पण दिसते. खाली स्क्रोल केला तर पोझिशन पण दिसते आणि इकडं तुम्हाला ओपन ऑर्डर पण दिसते आणि साईडला हे जे फर्स्ट आहे इथं पण तुम्हाला ऑर्डरचा विंडो आहे. आता इथून पण तुम्ही चेंजेस करू शकता. आता इथं मी टार्गेट नाही लावलं. मला टार्गेट किंवा स्टॉप लॉस लावायचा आहे. तर ओपनमध्ये तुम्ही तिथं बघा, इथं वरती दिसतंय कॅन्सल ऑल आणि सेल लिव्हरेज दिसतंय. ऑर्डर कितीला घेतली ती दिसते, क्वांटिटी दिसते. त्यानंतरनं आत्ता मार्केट काय चालू आहे ते पण दिसतंय. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं असेल म्हणजे ही जी ऑर्डर आहे आता हे माझा जो स्टॉप लॉस आहे 45.80चा मला चेंज करायचा आहे. मला करायचा आहे सपोज 45.88चा. तर मी चेंज केला. एडिटमध्ये आलो. फर्स्ट थिंग इथे एडिट आहे. इथे एडिटवरती आलो. हा माझा स्टॉप लॉस आहे. तर मला स्टॉप लॉस चेंज करायचा आहे 45.88ला. तर मी चेंज केला, कन्फर्म केला. हा अपडेट झाला. म्हणजे काय, मी जे केलं ते अपडेट झालं. नो प्रॉब्लेम. आता परत आता इथं जर का बघायला गेलो तर आपण जे अपडेट केलं आहे 45.88ला ज्यावेळी प्राईस येईल बाय डिफॉल्ट ते एक्झिट होऊन जाईल. आता इथं ओपन पोझिशनमध्ये पण मला इथं ऑर्डर दिसते. इथून मी टार्गेट पण लावू शकतो. सपोज मला टार्गेट लावायचं आहे, इथं मी टाकतो पहिला क्वांटिटी. इथं मी ॲड मॅक्स करा बिकॉज जेवढं आहे तेवढं सगळं जाईल. जर का आपल्याकडे जास्त क्वांटिटी असेल तर आपण त्यातलं 50% किंवा 20% विकू शकतो. तर इथं मी टाकतो 4,610. ओके, तर इथं मला किती रुपये दिसेल ते पण दिसतं आहे. डन करूया. त्यानंतरनं टेक अ प्रॉफिट हे पण टाकलं. तर इकडं तुम्हाला ओपन ऑर्डरमध्ये 2 आले. एक टार्गेटवाला दोन्ही सेलच आहे. पण इथं तुम्ही चेक करा ऑर्डर प्राईस. ही ऑर्डर प्राईस 4,610 म्हणजे हे टार्गेट आहे आणि 4,588 म्हणजे स्टॉप लॉस आहे. जर का तुम्हाला स्टॉप लॉस चेंज करायचा असेल तर तुम्हाला एक खालचं चेंज करायला पाहिजे. तुम्हाला टार्गेट चेंज करायचं तुम्हाला वरचं चेंज करायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सपोज मला अजून एक घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला इथेरियम घ्यायचा आहे. तर मी इथे येतो. इथेरियमवरती येतो. सपोज मला इथेरियम घ्यायचा आहे. मार्केटला घेऊया आपण डायरेक्ट आता. आता इथे मी क्वांटिटी टाकतो. तर हे मिनिमम टाकू पहिल्यांदा 0.1. मी टाकतो इथं 0.4. ठीक आहे आणि डायरेक्टली बाय करूया. एक सेकंड चेक करू पहिला. 7x लिव्हरेज, मार्केट, इथेरियम, त्यानंतर क्वांटिटी. हे तुम्हाला रिक्वायर्ड पैसे पण विचारतं आहे. ओके, किती रुपये लागेल ते पण विचारतं आहे. 0.04 मिनिमम तुम्ही 0.01 घेऊ शकता. तर 0.4 डन करू, बाय करू, कन्फर्म करू. तर इथं आपली ऑर्डर भेटली. ओके, आता इथं आपल्याला भेटलं USDT पण भेटला, गोल्ड पण भेटला आहे. आता मला स्टॉप लॉस लावायचा किंवा मला टार्गेट लावायचा. आता इथे येतो. इथं TP आणि SLला क्लिक करू. आपल्याला कितीला भेटलं? आपल्याला भेटलं 2399.49ला. आता मला टार्गेट लावायचं आहे. तिथे तुम्हाला ऑप्शन आहे. ॲड मॅक्स म्हणजे तुम्ही सगळं विकू शकता. सपोज मला ह्याच्यामध्ये फक्त 0.0 आपल्याकडे टोटल क्वांटिटी किती आहे 0.040 आहे. तर मला काय करायचं आहे, मला सगळं नाही विकायचं. मला 0.02 जे आहे
ते मला विकायचं आहे सपोज 2410ला. ठीक आहे. तर मला एवढे रुपये येऊ शकतील. तर मी हे ॲड प्रॉफिटला टाकलं. पण माझ्याकडे अजून 0.02 अवेलेबल आहे. आता इथं बघा, इथं तुम्ही किती विकताय? 0.02 विकताय. तर तुम्ही इकडनं रिमेनिंग जी क्वांटिटी आहे TPला, ओके. आता रिमेनिंग माझ्याकडे 0.020 आहे बिकॉज ऑलरेडी आपण एक ऑर्डर लावली आहे. तर रिमेनिंग मी 2440ला जर का विकायचं असेल तर मी रिमेनिंग पण त्या रेटला विकू शकतो. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे पार्शियल प्रॉफिट आहे ते तुम्ही चेंज पण करू शकता, विकू पण शकता आणि काढू पण शकता. हेच अशा प्रकारे आपण करू शकतो. जर का तुम्ही घेतानाच एकदम कमी घेतला, मिनिमम क्वांटिटी घेतला तर ते करता येणार नाही. पण जर का तुमच्याकडे जास्त क्वांटिटी असेल तर पार्शियल आत्ता ह्या रेटला तुम्ही काढू शकता. अगेन थोडंसं वेगळ्या रेटला काढू शकता आणि सेम टू सेम स्टॉप लॉसला पण सेम कन्सेप्ट राहील. ठीक आहे. तर अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही बाय आणि सेल करू शकता. जर का तुम्हाला सगळंच क्लोज करायचं असेल बाय डिफॉल्ट तर इथून क्लोज ऑलला जर का आला आणि क्लोज ऑल केला तर बाय डिफॉल्ट हे सगळं तिथून क्लोज झालं. आणि इथं तुम्हाला ट्रेड हिस्ट्री आहे. इथून तुम्हाला किती रुपये लागले सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये समजतील.